नमस्कार वरळीकर, काय म्हणताय, कसे आहात? होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि मस्त असाल. सो मंडळी हो, आता सर्वत्र मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याचंच औचित्य साधून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक हटके सिरीज. या सिरीजचं नाव आहे उमेदवार आपला आणि याचा शुभारंभ करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 196च्या अपक्ष उमेदवार मानसी दळवीताई. सो ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आजच्या सिरीजमध्ये. धन्यवाद. आणि आम्ही असं ऐकलंय की 2012 ते 2017 मध्ये तुम्ही नगरसेविका होतात. हो तर काय सांगाल तुमच्या त्या कार्याबद्दल? हो त्यावेळी महिला राखीव झाल्या कारणाने पहिले माझे मिस्टर होते मधुकर दळवी. नंतर महिला राखीव झाल्यावर मला उभं केलं आणि आम्ही निवडून पण आले. पण त्या क्षणी खूप आनंदही झाला, खूप छान पण वाटलं. पण नंतर ते म्हणतात ना, काही अशा काही गोष्टी घडल्या. त्या 2012ला मी निवडून आले आणि 2013ला माझे मिस्टर ऑफ झाले. अरे बापरे. त्यामुळे नंतरचा तो कालावधी जरा माझ्यासाठी खूप कठीण गेला. आणि नंतर मग त्याच्यातून सावरत सावरत का होईना पण मी 1996मध्ये कार्यरत राहिले. नगरसेविका म्हणून जेवढी माझ्यावर जिम्मेदारी होती ती मी नक्कीच करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. आणि आमच्या दोघांचं काम बघता आम्ही समाधानी आहोत. म्हणजे मिस्टरांनी पण 196ला खूप छान प्रकारे वॉर्ड भरलाय. आत्ता जो मी आता अपक्ष उमेदवार म्हणून भरलाय, पण माझे ते जुने सगळे सहकारी माझ्या मिस्टरांच्या वेळेचे आणि आता जे स्वतःहून येत आहेत ते सगळं बघून म्हणजे आम्ही समाधानी आहोत की ते केल्या पेरलं ना त्याचा आता फळ मला मिळतंय. म्हणजे असं नाही की मी उभे राहिले म्हणून, पण जे जुने लोक येऊन भेटतायत, बोलतायत आणि जुन्या आमच्या आठवणी काढतायत त्याच्याबद्दल मला खूप समाधान वाटतं. नक्कीच नक्कीच. मग त्यावेळचं वरळी आणि आत्ताचं वरळी याच्यामध्ये तुम्हाला काही फरक खूप जाणवतो? खूप खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आता वरळी म्हणजे ते डेव्हलपमेंटचा म्हणता एक अड्डा असा प्रकार काहीतरी झालेला आहे. आणि सगळेजण डेव्हलपमेंटच्याच मागे लागले. कुठेतरी ती माणुसकी पूर्वी होती ती कुठे ह्या गोष्टीमध्ये नाहीशी होत झाली. म्हणजे खरंच वाईट वाटतं की पूर्वी आम्ही म्हणजे नगरसेवक असताना जी बांधिलकी होती लोकांमध्ये, जी माणुसकी होती आणि आम्ही जे काम करायचो ते लोक आवडीने आमच्या शाखेत यायचे आणि खरंच उत्साहाने यायचे. पण आता हे सगळं काही दिसतच नाही. खूप म्हणजे वेगळा प्रकार चाललाय. वाईट वाटतंय की तेव्हाचा काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक आहे. खूप म्हणजे खूप. ताई, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आता म्हणजे फरक म्हणजे माणसा माणसांमध्ये पण फरक जाणवतो. तर ही जी तुमची ती युतीमध्ये बीजेपीला गेली होती, तर हो तुम्ही अपक्ष लढवण्याचा निर्णय का घेतलात? हा आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि मी जसे साहेब 3 वर्षात 3 महिन्यातच मी प्रवेश केलेला आणि मी कार्यरत होते, काम करत होते, सगळ्या गोष्टी करत होते. आणि मला एक सांगण्यात पण आलेलं की नगरसेवक जेव्हा निवडणूक असेल तर तुम्हाला आम्ही शिकू. आणि शेवटपर्यंत फायनल होतं असं सांगण्यात आलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बीजेपीचं डिक्लेअर झालं तेव्हा खूप वाईट वाटलं. कारण काय आहे, वरळीमध्ये 6चे 6 वॉर्ड शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो बीजेपीला जातोच कसा. आणि तिथे अजूनपर्यंत इतिहासात बीजेपीचे एकही उमेदवार निवडून आलेले नाही. मग त्यासाठी मला तर वाटतं साहेबांनी सांगायला पाहिजे की हा वॉर्ड आमच्याशिवाय दुसरा कोणाला गेला जाता कामा नये. पण ते झालं. वाईट वाटलं कारण आम्ही एवढा कालावधी आम्ही करतोय, लढतोय आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही 5 पैसे कमवले नाही. आम्ही बघ तुम्ही ना तुम्हाला कळेल, पण आम्ही प्रामाणिकपणे लोकांसाठी काम केलंय. ती प्रामाणिकता लोकांना तुम्ही विचारली ना तर तुम्हाला नक्कीच कळेल. आम्ही खरंच केलं आणि ते सगळं बघून ना म्हणजे वाईट वाटलं की आपण जे करतोय आणि आपण लोकांसाठी करतोय म्हणून मला उभं राहण्याची इच्छा तर होतीच. आणि लोकांनी आता कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की नाही, अपक्ष तर अपक्ष आपण लढायचं. म्हणून तो मी ठाम डिसिजन घेतला आणि मग आता उभी राहिले. पण हा निर्णय घेताना कुठे असं वाटलं का की आपण पक्षाच्या विरुद्ध बंडखोरी वगैरे करतोय नाही, असं? बंडखोरीचा प्रश्न येत नाही. कसं आहे, आता वरच्या लेवलचं राजकारण ते वरिष्ठ लोकच जाणतात. तिथे आपल्याला काही न बोललेलंच बरं. मला माझ्यासाठी लढायचं होतं. मला कोणाबद्दल कंप्लेंट नाहीये,
तक्रार नाही, काही नाही. मी माझ्यासाठी लढते आणि माझ्या लोकांसाठी. एक गोष्ट तुम्हाला सांगते, मी लग्न करून आले ना, ते वरळीमध्ये प्रेमनगरमध्येच आले. अच्छा. तिथे मी राहिले. तिथे लोकांचे म्हणजे अटॅचमेंट आहे. माझे सासरे पण पॉलिटिक्समध्येच होते, माझे मिस्टर तर होते, आणि त्यांनी खूप प्रयत्न केला डेव्हलपमेंटसाठी. कारण सिद्धार्थनगर प्रेमनगर ही वसाहत झोपडपट्टी खूप मोठी आहे. 30 वर्षापासून आम्ही ते लढतोय, पण त्याच्या मागून बाकीच्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालं. आमच्या इकडे का रखडलंय, कशासाठी रखडलंय, इथे कोण लक्ष देत नाही. आम्ही आता ते माझ्या मिस्टरांचा पिरियड होता, माझा पिरियड होता, पण ते निघून गेले. नंतर माझा पण नगरसेवकाचा पिरियड संपला. त्याच्यानंतर इथे कोणी जेवढे आले त्यांनी काही प्रयत्न केलेला नाही. म्हणून आहे तसंच आहे. आता स्लम मध्ये किती त्रासदायक गोष्टी, तुम्ही फिरा तुम्हाला कळेल लोक कशी राहतात. तुम्हाला त्यांना पण काहीतरी हवंय ना, की आयुष्यभर ती लोक काय त्या झोपडपट्टीतच राहणार का? आम्ही पाणी देऊ, गटार साफ करू, लाईट बिलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण सगळे जण आयुष्यात पुढे जातात. त्यांची पण इच्छा येते ना की 10 बाय 12च्या घर सोडून आपल्याला जरा थोडंसं मोठं घर घ्यायला पाहिजे. फॅमिली आहे सगळ्यांची. ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही. कोण डेव्हलपर येतात, काय करतात ते त्यांचं त्यांना माहिती, न बोललेलं बरं. पण हा खूप त्रासाचा विषय आहे आणि हे झालं पाहिजे. आता जर मी तेव्हा तर ठीक आहे, मिस्टर गेले आणि नंतर माझा तो पिरियड नव्हता. आता जर मी निवडून आले तर 100% रस्त्यावर बसेन मी, जोपर्यंत या गोष्टी होत नाही. तर लोकांचं सहकार्य मला आहे, म्हणून मी हा पाऊल उचललाय. आता आपण बोलता म्हणालो की रिडेव्हलपमेंट बद्दल, तर वरळीमध्ये सध्या रिडेव्हलपमेंट हा खूप एक संवेदनशील विषय झालेला आहे, तर तुम्ही त्याच्याकडे कशा प्रकारे पाहता? नाही, डेव्हलपमेंट व्हावी म्हणजे सगळीकडे आता मुंबई, सुंदर मुंबई, हरित मुंबई, हे खूप छान कॉन्सेप्ट झाली पाहिजे. पण मी तर साधा आता विचार, सगळीकडे वरळीमध्ये तुम्ही बघाल ना, सगळीकडे डेव्हलपमेंट आहे. आणि वरून तुम्ही फोटो काढाल ना, तर प्रेमनगर झोपडपट्टी तुम्हाला पहिले दिसेल. तिथे का नाही डेव्हलपमेंट? 40 वर्ष खूपच आधीपासून. तुम्हाला सांगते, मी लग्न करून आल्याच्या नंतर माझे सासरे म्हणाले, अगं काय नाही, 2 महिन्यात आपल्याला घर खाली करायचंय, आपल्या इकडे बिल्डर लागले असं सांगितलं. म्हणजे चला चांगली गोष्ट आहे. ते 2 महिन्याचे आता किती वर्ष झाले. माझा मुलगा आता मोठा झाला, शिक्षण झालं, लग्नाचं झालं, म्हणून त्यालाही मुलं होतील. तरी सुद्धा इथे कोणी लक्ष देत नाहीये. आता उभाटाचे आमदार, खासदार सगळे का नाही लक्ष देत? कुठे अडतं? तुम्ही सत्ता त्यांचीच होती ना, कुठे अडतं मला सांगा. करणारा माणूस कसाही करतो, इथे का नाही होत? आणि मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असे. इथे जास्त कसला प्रॉब्लेम असेल ते यांनी समजून घ्यायला नको का? आता किती 2000च्या वरती झोपडपट्ट्या आहेत, कुठे लोक जाणार, कसे राहणार? आणि आताची जनरेशन तुम्हाला बघा, तू पण एकदम यंग जनरेशनची आहे, तुला पण छान छान गोष्टी हव्या असतात. तिकडे पण त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या यंग जनरेशनला पण वाटत असेल ना की आपलं पण छान घर असावं. या गोष्टी विचार केला तर खूप वाईट वाटतं. काही स्लम एरियामध्ये तुम्ही आता फिरताय आणि काय सांगाल त्यांच्या प्रश्नांबद्दल? कारण तिथे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वास्तव अनुभवायला मिळतं, तर काय त्यांचे प्रश्न काय आहेत? त्यांचा प्रश्न हाच आहे मोठा की आमच्याकडे कधी डेव्हलपमेंट होईल. आमच्या मागून अर्धी अधिक वरळी डेव्हलप झाली, मॅक्झिमम झाली 70-80%. आमच्या इथे का? हाच सगळ्यांचा प्रश्न आहे. खरंच हाच प्रश्न आहे. सगळेजण उमेदवार निवडून देतात, येतो निवडून, पण काय करतो त्याच्यासाठी? बाकी जे करायचं तुम्ही करा, पण आपल्याला जे मतदान देतात, वोट देतात, त्यांचं पण बघायला पाहिजे ना. नक्कीच बघायला पाहिजे. मग आणि तुम्ही जर निवडून आला तर वरळीतल्या महिलांसाठी किंवा हे जे बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय तरुणांमध्ये, यांच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? माझी ना महिलांची औद्योगिक संस्था आहे, त्याच्यावरती मी महिलांना रोजगार वगैरे देते. हां, आणि आता माझ्या इथे
हा झोपडपट्टी म्हणजे सगळं हे आहे, वसाहत पूर्ण आहे. जवळ 60% तरी आहेच आहे. तिकडच्या महिला सगळ्या घरकामं करतात. माझी अशी इच्छा आहे की समजा हे निवडून आले तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त कसं काय करता येईल हे मला 100% ह्याच्यावर मी जोर देणार आहे. लाडकी बहीण हे ते सगळं ठीक आहे, पण ते काय 1,500 घर नाही ना चालत. आता लाईट बिलच म्हटलं तर किती येतो, सिलेंडरचा भाव काय आहे, ह्याच्यात 1,500 काहीच होणार नाही. त्याचा रोजगार हवाच. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त पैशाचा आधार कसा मिळेल, त्यांचा रोजगार कसा मिळेल ह्याच्याकडे पहिलं लक्ष माझं असतं 100%. आता तरुणांचा विषय आपण मगाशी काढला होता की तरुण हा आता सध्या जेनझी आहे आणि याच्याशी आपल्याला आता कनेक्ट पाहिजे, कारण आता सध्या प्रचाराचं जे काही माध्यम वापरलं जाते ते सुद्धा जेनझी, आणि आता निवडणुकीला उभे राहणारे पण बऱ्याच मोठी जेनझी आहेत. तर या जेनझींचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, तर त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता? हे खरं आहे ग. आता यंग जनरेशनचं खरंच मोठे प्रश्न आहे. त्यांना एज्युकेशन तर घेतात, पुढे काय? कारण जॉबचे आता सगळेच बट्ट्या बोल झालेले आहेत. त्यांना जॉब मिळत नाही. सरकार बोलते आम्ही जॉब देऊ, हे करू ते करू, मग वास्तविक बघता तर यंग जनरेशनला तसं जॉब पाहिजे तसा मिळत नाही आणि ते एज्युकेशन घेत आहे. आता मी तुला सांगते, वकील झालेले पोलीस भरतीसाठी लाईनीत उभे होते. इन्कम नाही, जे एज्युकेशन घेतलंय, घर तर चाललं पाहिजे. सगळं आपण सोंग करतो, घर कसं चालवणार? इंजिनियर झालेले पण पोलीस लाईनीत उभी होते. हा कोण विचार करणार? मी तर एक समजा आता निवडून आले तर साधी नगरसेविका असेल, हा वरच्या लेवलनेच प्रश्न सुटणार आहे. कारण मुलांना तुम्ही चांगलं एज्युकेशन द्याल तेव्हाच ती मुलं चांगल्या मार्गी लागतील. नुसते हे कोर्स ते कोर्स हे सगळे करतात, करणारी मुलं करतात असं नाही ना. यंग जनरेशन मध्ये आहे की आपल्याला हे करायचं ते करायचं, पण पुढे काय? मग ते नर्वस होतात, त्या एकदम डिप्रेशन मध्ये जातात. आपण केलंय काय, आपण करतोय काय, हा विषय होतोय मुलांमध्ये. तो विषय खर तर पुढे घेतला पाहिजे आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. कारण आमची पिढी झाली, आता पुढच्या पिढीसाठी विचार करणं खरंच महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आता तुम्ही मोठे मोठे एअरपोर्ट बनवता, हे बनवता, ठेवा ना आपल्या मुंबईतल्या मुलांना, लावा, करा. मुंबईतल्या मुलांना, बाहेरच्या लोकांना आणूच नका. मुलांना जाऊन दे, करून दे जॉब. पहिलं प्राधान्य आपल्या मराठी, हिंदी हे विषय नाही आले की मराठी मुलाला, सगळे आपलेच आहेत. हो, मुस्लिम पण आपला, भैया पण आपला, सगळेच आपले. सगळी मुलं आपल्यासोबतच लहानाची मोठी झाली. सगळ्यांना जॉब मिळायला पाहिजे, पण मुंबईतल्या लोकांना मुंबईतच जॉब मिळाला पाहिजे, बाहेरच्या नाही. करा ना, तर एवढा मोठा एअरपोर्ट झाला तर पुसवा आपल्या मुलांना. आणि तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर 100 दिवसात काय कार्य कराल? 100 दिवसात तर पटकन फटाफट कामं होणार नाही, हे तुलाही माहितीये, मलाही तरी कोणत्या कामांना तुम्ही पहिला तर मी निवडून आल्या डेव्हलपमेंटसाठी माझ्या सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरसाठी पहिला प्रायोरिटीवर तोच प्रश्न असणार की तिथे लवकरात लवकर डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तुम्ही एकदा फिरा प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरकडे फिरा, माणूस कसा राहतो ना, तुम्ही दाखवा, लोकांपर्यंत जाऊन दे. लोकांपर्यंत काय, त्या सरकारपर्यंत त्यांना दाखवा, लोकांना नका दाखवू माणूस कसा राहतोय तिथे. तो पहिला प्रायोरिटीवर तोच घेणं गरजेचं आहे, कारण बाकीच्या ठिकाणी झालेलं आहे. बाकी कसं बघा, नगरसेवक म्हटलं तर आपण गटारची कामं, गटर लिटर वॉटर ते सिंपल झालं. बाकी थोड्याफार गोष्टी आपण करतो, समाज, कोणाची फीज भरणं, हे करणं, ते काय बोलण्याची गरज आहे, पण ते आपण करतो, ते आपण चालूच असतो. मोठे मोठे जे प्रश्न असतील ते पहिले प्रायोरिटीवर ते घेणार, त्याच्यानंतर मग बघ. रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्थानिकांचा कन्सर्न
मिळवण्याबाबतीत खूप प्रॉब्लेम होतो किंवा त्यांची हरकत मिळवण्याबाबतीत खूप प्रॉब्लेम होतो, तर या प्रॉब्लेमला तुम्ही कसं सामोरं जाता? नाही, बरोबर आहे ना. कसं आहे, पहिला सगळ्यांना एकत्र घेऊन मर्जीमध्ये घ्या, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या. एक एक प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, सगळ्या ठिकाणी हा मंडळ वेगळा, तो मंडळ वेगळा, तो मंडळ वेगळा, आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने कामं करायला जातात. तसं करू नये. तुम्हाला विकास हवा आहे ना, मग सगळ्यांना एकत्र घेऊन करा आणि सगळ्यांना प्रॉब्लेम विचारा. त्यांना ह्याच्यापेक्षा मोठं घर दिलं तर ते का नाही खुश होणार? पण त्यांना पण कोणी मस्जिद घेत नाही. साधारण झोपडपट्टी वाचे ना, कोणीच मस्जिद घेत नाही. हे कमिटी मेंबर निवडतात, पण ती लोक आपलीच पोळी भाजायला निघतात आणि बाकीच्या रहिवाशांकडे लक्षच देत नाही. हा प्रकार होतो. तर ना, मी तर म्हणते ना, सगळ्या लोकांना एकत्र घ्या. म्हणजे जो घरचा मालक आहे, मध्ये नाव आहे, त्याला घ्या, सगळ्यांना बसा आणि त्यांचे प्रॉब्लेम विचारा, आणि ते खुश होणारे आहेत असं नाही. एवढे मोठे अपेक्षा ठेवून ती लोक भांडणार नाही. पण तुम्ही त्यांच्या सोयीप्रमाणे द्या, का नाही म्हणणार? ते प्रत्येक डेव्हलपरला पण कळलं पाहिजे. तो पण आपली पोळीच भाजत असतो, ह्याला घे त्याला घे, इथे सेटलमेंट कर, तिथे सेटलमेंट कर. अरे तू ज्यांना घर आहे त्यांना त्याच्याशी सेटलमेंट कर ना, ह्याला त्याला करण्यापेक्षा. त्यांचाच विचार घे, त्यांना तिथे घर राहायचंय. ही गोष्ट कोण होत नाही ग, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आणि आता जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात बऱ्याच अंशी असे खूप सारे घपले झाल्याचे गोष्टी बोलल्या जातात, तर तसं काही तुमच्या निदर्शनास आलं किंवा तुम्ही कसं हँडल कराल अशा प्रकरणांना पुढे जाऊन? नाही हे सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये त्याच्यामध्ये मला आणि बोलण्यात पण इच्छा पण नाही, आशा पण नाही. तर तुम्हाला माहिती कोणी म्हणजे असा प्रामाणिकपणे काम करणारा तर मी तर अजून तरी बघितला नाहीये. पण तिथे न बोललेलंच बरं. फक्त मी तर एवढंच म्हणेन की समजा आमच्या इथे तो डेव्हलपर तर त्यांना न काही गोंधळ होता, त्यांना घर कसं मिळेल, त्यांचं ते भाडं वेळेवर कसं पोहोचेल, त्या गोष्टीकडे लक्ष देणार. बाकी गोष्टीकडे मला लक्ष द्यायला आवडत पण नाही. ते ऐकून ऐकून आमचं डोकंच खराब झालंय. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुमचं वॉर्ड आहे, त्या वॉर्ड मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जी संपूर्ण वरळीकर मागणी करते तो म्हणजे पोद्दार हॉस्पिटल हे अत्याधुनिक बनवणं. केम हॉस्पिटलला जाताना अडचणी येतात. आता सध्या एक्झिबिशन ब्रिज पण बंद आहे. रोड वरून जावं लागतं आणि तिथे कॉर्पोरेटचा क्राऊड जास्त. अशा परिस्थितीत जर तुम्ही नगरसेवक मध्ये निवडून पोद्दार हॉस्पिटलला घेऊन तुमचं काय छान हा विषय, तुमच्या वॉर्डला घेऊन तुमचं काय विजन आणि मिशन असेल ते एकदा तुम्ही आपल्या हे खूप छान प्रश्न आहे. पण ते त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं, त्यामुळे आम्ही काही जास्त हस्तक्षेप करू शकत नाही. पण हा विषय खरंच चांगला आहे, कारण इथून वरळीमध्ये तो हॉस्पिटल अगदी एकदम जवळच आहे. काय दुखलं खुपलं तर माणूस तिथे जाईल, पण तिथे सगळ्या सुविधा असणं खरंच गरजेचं आहे. छोट्या मोठ्या सगळ्या सुविधा असणं गरजेचं आहे. आणि तिथे जागा पण एवढी मोठी आहे ना, तर तुम्ही फक्त आयुर्वेदिक न करता ॲलोपॅथिक म्हणजे वेगळं हॉस्पिटल एक इमर्जन्सीसाठी ओपन केलं सेंट्रल गव्हर्नमेंटने, तरी सुद्धा लोकांसाठी खूप चांगलं आहे ते. आता प्रत्येक वेळी ती मीटिंग होते, MRI मशीन नाही, हे नाही ते नाही. अजून तरी मी तर म्हणते 5-6 वर्षात काही कोणी केलेलं नाही. आता तुमच्यासोबत नावं घेणं मला पटत नाही. कोणाची नावं घेऊन कोणाला टार्गेट करणंही आवडत नाही. पण सगळ्यांनी मला वाटतं सरकारने याकडे खरंच लक्ष द्यायला पाहिजे, कारण खूप जागा आहे, त्या जागेचा चांगला वापर झाला पाहिजे. आयुर्वेदिक औषधाला खूप उशिरा हे काय येतं ते, त्याचं म्हणजे त्रास झाला तर आयुर्वेदिक औषधाचं इफेक्ट खूप लेट होतो. पण ते इमर्जन्सीमध्ये कोणाला अटॅक आला, काय आलं, तर ते हॉस्पिटल असणं, त्या सुविधा तिथे असणं खरंच गरजेचं आहे. पर्यंत का करत नाही, तिथे का लक्ष देत नाही ना, मला समजतच नाहीये. बाकीचे जेवढे आपले आमदार आहेत, खासदार आहेत,
नगरसेवक आहेत, हा विषय का नाही घेत तिथे? इथून जर माणूस जाईपर्यंत तिथे असतो ते म्हटलं तरी एवढा लांब नाही, पण तरी इमर्जन्सी तात्काळ 15 मिनिटाचं काहीतरी कोणाला ट्रीटमेंट हवं असेल तर तो माणूस तिथे जिवंत तरी राहील. ॲम्ब्युलन्स वेळेवर नसते तिथे, कसल्याच सुविधा नाही, कसल्या म्हणजे कसल्याच नाही. आणि जागा एवढी मोठी आहे तर तुम्ही त्याचा वापर करा ना. ते आता रुग्णालय आहे तर रुग्णालयासाठीच वापर करा. थोडं तुम्ही आयुर्वेदिकसाठी साईडला ठेवा, पण बाकीचं ॲलोपॅथिक तुम्ही करून घ्या ना. लोकांना सुविधा द्या. तो मला खरंच कळत नाही तिथे का नाही करत आहे. तिथे केलं ना तर खरंच वरळीतल्या लोकांना दुसरीकडे जाण्याची गरज नाही लागत, खरंच नाही लागत. मानसी दळवींसाठी ही येणारी निवडणूक ही सत्तेसाठी आहे की सेवेसाठी? कसं आहे, आता तुलाही माहिती आहे आता जे चाललंय ते योग्य नाहीये. त्याच्यावर मी पण लहान तोंडी मोठा घास, जास्त बोलणं मला पण ते हे नाहीये, पटत नाही. पण सेवेसाठी खरंच लढायला कोणीतरी हवं. लोकांना आपलंसं करणारं, जपणारा, बांधून ठेवायला असं कोणतरी पाहिजे. कारण ते आता गोष्ट खूप दुरावत चालली. प्रत्येकजण सत्तेसाठी मारामाऱ्या, पैशासाठी भांडण, हे सगळं खूप दिसतं. कारण मी तर माझ्या मिस्टरांच्या वेळेपासून तर सांगते की आम्ही खूप छान म्हणजे बांधलेलं, माझ्या मिस्टरांनी पण. ते दिवस खूप छान होते, खरंच खूप छान होते. आणि ती माणसं अजूनही मला येऊन बोलतात ना तेव्हा ते खरंच मन भरून येत. आता ती सिच्युएशन नाही आहे. तर तो काळ मला परत आणायला, जपायला खूप आवडेल. नक्कीच. कारण माझ्या मिस्टरांच्या मागून खूप मुलांचा गोतावळा होता, खूप तरुण जनरेशन खूप होती. ते पण सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायचे. पण ते करायला मला नक्कीच आवडेल. बाकी काय राजकारण तर होतच राहतं ग, ते काय संपणार नाही. पण थोडी आपल्या हातून सेवा झालेली खूप मला आवडेल. नक्कीच नक्कीच. सो मंडळी हो, आम्ही 196च्या उमेदवारांशी साधलेला हा संवाद होता. हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हो, ही जी सिरीज आहे जी आम्ही वरळीकर मार्फत सुरू केलेली आहे, उमेदवार आपला, या सिरीजचा कुठलाही उद्देश नाही आहे की कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही उमेदवाराला मत द्या हे सांगणं असा आमचा उद्देश नाही आहे. पण मतदान मात्र नक्की करा इतकंच सांगेन आणि तुमच्या उमेदवाराची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. सो तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.